आमदार अतुल भातखळकर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी आता रामरक्षा आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे. दादरच्या हनुमान मंदिरापासून त्याची सुरुवात होणार आहे. संपूर्ण राज्यभरामध्ये सुद्धा असते. आणि रामरक्षा आम्ही लहानपणी म्हणायचो ती आपल्यामध्ये काही चांगले गुण येण्याकरता, पीडा टळण्याकरता. पण इथे उद्धव ठाकरे मात्र रामरक्षा म्हणतायत. त्यांना हिंदुत्वाची प्रत्येकदा आठवण झालेली दिसते. पण आता खूप उशीर झालेला आहे त्यांना म्हणावं. ज्यांनी राम मंदिराला कायम विरोध केला, ज्यांनी राम काल्पनिक आहे असं सांगितलं, त्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन ते बसलेले आहेत. आणि त्यामुळे अशी रामरक्षा म्हणून ना त्यांचं भलं होणार आहे, ना त्यांच्याविषयी लोकांना काही चांगलं वाटणार आहे. त्यांचा खरा चेहरा जो आहे तो लोकांसमोर आलेला आहे. अयोध्येला सुद्धा ते जाणार असल्याची माहिती समोर येते. कारण ज्या प्रकारे दानाची चोरी झाली आहे राम मंदिरातील, त्याचं खापर सुद्धा आमदार फोडाफोडीसाठी त्यांनी वापरलं. असं आहे, उद्धव ठाकरेंच्या नसानसात भाजपचा, मोदीजींचा, हिंदुत्वाचा द्वेष भरलेला आहे. आणि त्याच्या पोटी ते अशा पद्धतीची काही ना काही कार्यक्रम भारतीय जनता पार्टीवर कायम टीका असे उद्योग ते करतायत. मी त्यांना एवढा सल्ला देईन की उरला सुरला पक्ष आपला वाचवण्याचा प्रयत्न करा, त्याच्याकरता पहिला रामरक्षा म्हणा. अतुलजी, राज्याचं राजकारण केवळ आमदार फोडाफोडी आणि हिंदू मुस्लिम याच्यावरच राहिलंय का? कारण विरोधकांकडून आणि सत्ताधाऱ्यांकडून याच मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतो. हे बघा, इथे विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. काल सक्षम शेतकरी महिलेचं आम्ही विधेयक पास केलं. ठरावांवर चर्चा आहे. त्यामुळे काही लोकांना फक्त हिंदू मुस्लिमच दिसतंय आणि त्याच्यामुळे जनता आमच्यावर खुश आहे. महाराष्ट्राचा विकास वेगाने होतोय. हजारो कोटीची गुंतवणूक येते. महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त झालेला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था उत्तम आहे. राज्य सुस्थितीत आहे आणि राज्य प्रगतीकडे चालू आहे. पण ज्यांना आता बोलायचे मुद्दे नसल्यामुळे ते असे भलतेच मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न आहे. नरेटिव्ह सेट केला जातोय, रामरक्षा असेल किंवा हिंदूंच्या भूमिका. विरोधक वैफल्यग्रस्त आहेत आणि गोंधळलेले आहेत. कारण त्यांच्याकडे कुठलेच जनहिताचे मुद्दे नसल्यामुळे ते अशा पद्धतीची भाषा करतायत. त्यांनी असा कितीही खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यात ते यशस्वी होणार नाही. शेवटचा प्रश्न, काल मुंबईमध्ये मोठी दुर्घटना घडली. उघड्या मॅनहोलमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला, 4 अधिकाऱ्यांचं निलंबन झालं. नाही, अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि प्रशासनाने तुरंत त्याच्यावर कारवाई केलेली आहे. काही लोकांनी निलंबित केलंय. प्रकरणाची पूर्ण चौकशी चालू आहे. पण मी एवढंच सांगेन, मुंबईकर जनतेने आम्हाला 5 वर्षाकरता आशीर्वाद दिलेला आहे. उद्धव ठाकरेंनी जी घाण 25 वर्षात करून ठेवली आहे मुंबई महानगरपालिकेत, ती साफ करायला आम्हाला थोडा वेळ लागतो. आयुक्त जे आहेत त्यांचं सुद्धा राजीनाम्याची मागणी उपमहापौर संजय गाडींनी. मला असं वाटतं की आयुक्तांच्या राजीनाम्याने हा प्रश्न सुटणार नाहीये. तर मी म्हटल्याप्रमाणे जी उभाटाने घाण 25 वर्ष केली होती ती साफ करायला आम्हाला थोडा वेळ लागेल. आयुक्तांनी तात्काळ कारवाई केलेली आहे. काही अधिकाऱ्यांनी निलंबित केलेलं आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रशासनातले सुद्धा सुधारणा तुम्हाला पाहायला मिळतील. कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, पाटील, मुंबई.